चाळीसगाव येथे 93,000 रुपयांचा गुटखा जप्त, एकावर गुन्हा दाखल। चाळीसगाव ऑगस्ट 13 प्रतिनिधी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी टाकलेल्या धाडीत रांजणगाव येथील एका किराणा दुकानदाराकडून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला 93,112 रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी आरोपी विजय प्रभाकर भंडारे वय 42 रांजणगाव याच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट 12 रोजी दुपारी पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रांजणगाव येथील किराणा दुकानदार विजय भंडारे यांनी त्याच्या दुकानाला लागून असलेल्या गोदामामध्ये प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूचा साठा केला आहे। या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप शेवाळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक युवराज नाईक, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील यांच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले। पथकाने 2 पंचांना सोबत घेऊन रांजणगाव येथे विजय भंडारे यांच्या गोदामाची तपासणी केली। यावेळी गोदामात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला केसरयुक्त विमल पान मसाला गुटख्याचा मोठा साठा आढळून आला। पोलिसांनी विचारपूस केली असता हा माल आपलाच असल्याचे आरोपी भंडारे याने कबूल केले। जप्त केलेल्या मालाचा तपशील खालीलप्रमाणे: 37,400 रुपये किमतीच्या 4 गोण्यांमध्ये प्रत्येकी 50 पुढे असलेला गुटखा, एकूण 200 पुढे, 8,712 रुपये किमतीच्या 2 गोण्यांमध्ये प्रत्येकी 22 पुढे असलेला गुटखा, एकूण 44 पुढे, 47,000 रुपये किमतीच्या 5 गोण्यांमध्ये प्रत्येकी 20 पुढे असलेला गुटखा, एकूण 100 पुढे। एकूण जप्त मालाची किंमत 93,112 रुपये। आरोपी विजय भंडारे याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 123, 223, 274, 275 आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 चे कलम 26(2), IV 27(3)D, 27(3)E, 59 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हा गुटखा कोणत्या व्यापाऱ्याकडून विकत घेतला याचा पुढील तपास पोलीस करत आहेत। सदर कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर पवार, उपविभागीय पोलीस अधीक्षक विजयकुमार ठाकुरवाड आणि पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप शेवाळे करत आहेत।